नमस्कार. 8-10 दिवसापूर्वी आपण सकमेश्वरी ते जळे या रस्त्यात आपण व्हिडिओ बनवलेला होता रस्त्या संदर्भात. तर जो व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झाला होता व्हिडिओ. बरेच लोकांनी त्यांना प्रतिसाद पण दिला. पण आज जे कोणी मध्यस्थी जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी त्या माध्यमातून रस्त्याचं पुन्हा काम केलंय. तर त्यांनी काम काय केलंय की वरती फक्त डांबराचा थर देऊन वरती बाउचर मारलेला आहे. तुम्ही बघा ती परिस्थिती परत तशीच आहे. हे जे आहे ना रस्ते हे तसेच आहेत. परत पावसाळ्यात राहील याची काही गॅरंटी नाही. आणि हे कोपरे जे आहेत ना ते कोपरे पण बघा तुम्ही, कोपरे तसेच आहेत, काहीच नाही. वरती फक्त डांबराचे हे आहेत, हे असे काय राहणारच नाही ते पावसानंतर. आणि हा रस्ता म्हणजे पूर्ण रस्त्याची तीच कंडिशन. आम्ही पूर्ण रस्ता आता पाहून आलो. काय झालं माहितीये का, त्यांनी फक्त त्या व्हिडिओ एवढा शेअर झाला त्याच्यानंतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी लगेच रस्त्याचा व्हिडिओ वगैरे बघितला असेल आणि वरून फक्त डांबराचा लेअर देण्याचं काम केलंय, बाकीचं काहीच नाही केलं. आता हे खड्डे पहा, हे खड्डे पहा, हे फक्त जी परिस्थिती आहे ती आहेच. इकडे बघा, हे बघा पूर्ण त्यांनी ना लेवल नाही, काही नाही, हे डांबर असं वरती फक्त वरती केलंय फक्त काम. मग ते डबल काम करून त्याचा फायदा काय? जर तुम्हाला करायचाच होता तर त्याचं व्यवस्थित काम करायचं ना. तर संबंधित ठेकेदारांनी किंवा याचे संबंधित कोण अधिकारी असेल तर त्यांचे आज संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत. हा रस्ता व्यवस्थित करा. हा रस्ता 2 महिने पण टिकणार नाही. आणि इकडे या भागात एवढा पाऊस पडतो आपल्या आदिवासी भागात की प्रमाणाच्या बाहेर. तर आताच अशी कंडिशन आहे, अजून 3 महिने बाकी. 3 महिन्याच्या आतच हा रस्ता उखडून जाईल. आताच बऱ्याच ठिकाणी येता बऱ्याच ठिकाणी उखडलेला आहे. तुम्हाला काही व्हिडिओ जर भेटले तर दाखवतो उखडलेल्या याचे. लोकांचा फोन आला होता गावकऱ्यांचा आताच, तर की ते समाधानकारक नाही. या रस्ता जरी बनवला डबल तर समाधानकारक नाही. तर हा रस्त्याचं काम व्यवस्थित दखल करावी. जर संबंधित कोण असेल तर त्याच्यावर कारवाईची सुद्धा मागणी आमची होणार आहे. त्या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना भेटणारच आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.